अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, बाळूमामांचा हा दैवी संदेश तुमच्यासमोर येणे म्हणजे निव्वळ योगायोग नाही, तर बाळूमामांनी या दैवी संदेशासाठी तुमची निवड केली आहे. म्हणून भक्तांनो, जर का तुमचा बाळूमामांवर पूर्णपणे विश्वास असेल तरच हा संदेश तुम्हाला ऐकायचा आहे. आणि जर तुमचा बाळूमामांवर विश्वास नसेल, तुम्ही या ऑनलाईन संदेशाला अंधश्रद्धा समजत असाल, मानत असाल, तर हा संदेश तुम्ही इथेच सोडून देऊ शकता. आजच्या दैवी संदेशामध्ये मामा म्हणतात, माझ्या बाळा, तू खूपच भाग्यवान आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. माझ्या बाळा, या संदेशासाठी मी तुझी निवड केली आहे. माझ्या बाळा, हा संदेश तुला 16 मिनिटे ऐकायचा आहे. जर का तू हा दैवी संदेश न वगळता 16 मिनिटे ऐकलास तर तुझ्या मनातील सर्वात मोठी एक इच्छा पूर्ण होईल. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून हा संदेश तू ऐकून बघ. मामा म्हणतात, आयुष्यामध्ये माणसाचे कर्म हे कसे ना कसे फिरून परत येतच असते. भक्तांनो, एका गावात एक भिकारी होता. तो दारोदारी जाऊन भीक मागायचा. कुणी काही दिले तर तो घ्यायचा, अन्यथा फक्त आशीर्वाद देऊनच निघून जायचा. एका सावकाराच्या दारात जाऊन रोज भिकारी भिक्षा मागायचा, पण सावकार मात्र बाहेर आल्यावरती शिवीगाळ करायचा. सावकार भिकाऱ्याला म्हणायचा, जा मर, तू काम का करत नाहीस? आयुष्यभर फक्त भीक मागत राहा. कधी कधी तो रागाच्या भरात त्याला ढकलूनही द्यायचा. पण भिकारी फक्त म्हणायचा, देव तुमच्या पापांना क्षमा करो. एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला. बहुधा धंद्यात तोटा झाला असावा. तो भिकारी त्याच वेळी भीक मागायला आला. सावकाराने रागात थेट त्याच्यावर दगड मारला. भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. तरीही तो भिकारी सावकाराला म्हणाला, देव तुमच्या पापाला क्षमा करो, असे म्हणत तिथून निघून गेला. सावकार रागातून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला, पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली. याच्या मागचं काय रहस्य असू शकेल हे आपल्याला कळायला हवं. आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला. तो भिकारी कुठेही गेला तरी सावकार त्याच्या मागे जायचा. त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली तर कुणीतरी त्याला मारले, अपमानित केले, शिवीगाळ केली, पण भिकारी एवढेच म्हणायचा, देव तुमची पापे क्षमा करो. आता अंधार पडू लागला होता. तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला. सावकारसुद्धा त्याच्या मागे होता. तो भिकारी आपल्या घरी परतला. एका तुटलेल्या खाटेवर एक म्हातारी झोपलेली होती, जी त्या भिकाऱ्याची बायको होती. तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली. भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकरी होती. ती पाहताच म्हातारी म्हणाली, एवढेच आज मिळाले का? आणि तुमचे डोके कसे फुटले? तेव्हा भिकारी म्हणाला, हो, एवढंच मिळालं. कुणी काही दिलं नाही. सगळ्यांनी शिव्या दिल्या. एकाने दगडफेक केली, त्यामुळे माझं डोकं फुटलं. तो भिकारी पुन्हा म्हणाला, हे सगळं माझ्याच पापाचं फळ आहे. आठवत नाही का, आपण किती श्रीमंत होतो? काही वर्षापूर्वी आपल्याकडे काय नव्हतं. आपल्याकडे सर्व काही होतं, पण आपण कधीच दान केले नाही. तो आंधळा भिकारी आठवला का? म्हातारी बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, हो, आपण त्या आंधळ्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो. भाकरीच्या जागी कोरे कागद कसे टाकायचो, त्याचा अपमान कसा करायचो, त्याला मारायचो तर कधी ढकलायचो. म्हातारी म्हणाली. तेव्हा म्हातारा म्हणाला, हो, मला हे सगळं काही आठवतं. हे सगळं किती छान होतं आपलं. त्या आंधळ्या म्हाताऱ्याने जेव्हा रस्ता दाखवायला सांगितला तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही.
आणि जेव्हा कधी तो भाकर मागायचा तेव्हा फक्त त्याला शिव्या दिल्या. एकदा त्याला वाटी फेकून मारली तेव्हा तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा, देव तुझ्या पापांचा हिशोब घेईल, मी नाही. आज त्या भिकाऱ्याचा शाप आपण भोगत आहोत. आज त्याच्या शापामुळे आपली ही अवस्था आहे. म्हणून मी कुणाला शाप देत नाही. आपल्या या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत. माझ्यावर कोणताही त्रास झाला तरी माझ्या ओठांवर नेहमी आशीर्वाद असतो, कारण असे दिवस मला दुसऱ्या कोणाला द्यायचे नाहीत. म्हणून मी माझ्यावर अन्याय करण्यासाठी देखील देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो, कारण त्यांना माहीत नाही की ते कोणते पाप करत आहेत. आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावे लागू नये म्हणूनच माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघतात. सावकार चुपचापपणे सर्व काही ऐकत होता. आता त्याला सर्व काही समजले होते. म्हातारी बाई आणि म्हाताऱ्याने ती अर्धी भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला गेला. सावकाराने 2 भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवलेली होती. त्याने ती भाजी भाकरी भिकाऱ्याला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला, माफ करा बाबा, चूक झाली. आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन 2 भाकरी आणि भाजी घेऊन जात जावा. तुम्हाला आणखीन काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगा. उपाशी मात्र कधीच झोपू नका. तेव्हा भिकारी म्हणाला, देव तुमचे भले करो, आणि निघून गेला. माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात, पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो. म्हणून फक्त चांगले कर्म करा, कारण कर्माचा हिशोब हा कधीच कुणाला चुकत नाही. तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो. तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला रीत करत नाही. म्हणून कुणालाही कमी लेखू नका, कुणाचीही टर उडवू नका, कुणाचीही टिंगल करू नका, कुणाच्या गरिबीवर हसू नका, कुणाला टोचून बोलू नका, कधी कुणाला पान उतारा करू नका, कधी कुणाला त्रास होईल असे वागू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे कुणालाही सांगता येत नाही. म्हणून भक्तांनो, आपल्या कर्मानुसार देवाचा न्याय कसा असतो ते बघा. एक भक्त होता. रोज मंदिरात जाऊन देवाला विचारायचा, देवा, तू आम्हाला गरीब आणि दयनीय का केलेस? देवा, आम्हाला उत्तर दे. भक्ताला काही उत्तरे सापडली नाहीत. तेव्हा त्याने परमेश्वराला थप्पड मारली आणि तो घरी गेला. भक्ताचा हा क्रम अनेक वर्ष चालू राहिला. एके दिवशी भक्ताने परमेश्वराला थप्पड मारण्यासाठी हात वर करताच भगवान त्याचा हात धरून म्हणाले, थांब, खूप मारले. मी तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहे. आज तुला जे पाहिजे ते माग. मी तुला सर्व काही द्यायला तयार आहे. भक्त म्हणाला, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे, तुम्ही आम्हाला गरीब आणि दयनीय का केले? हे ऐकून देव म्हणाला, भक्ता, आजपर्यंत तुझ्या नशिबात हेच लिहिले होते, त्यामुळेच तुम्हाला गरिबीचा त्रास होत आहे. पण आता तसे होणार नाही. आता तुझं नशीब जागं झालं आहे. आजपासून तुम्ही श्रीमंत व्हाल आणि तुमचे सर्व दुःख दूर होईल. तुझ्या घरात मी खूप संपत्ती ठेवली आहे. देवाचे म्हणणे ऐकून भक्त म्हणाला, देवा, तू खोटे बोलत नाहीस ना? कारण कलियुगात असत्याचा बोलबाला आहे. आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवू शकत नाही. देव म्हणाला, माझ्या बाळा, मी कधीच खोटं बोलत नाही रे. आधी तू तुझ्या घरी जाऊन बघ, मग मनात येईल ते कर. जेव्हा भक्त घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की त्याची पत्नी आणि मुले सर्वजण आनंदी दिसत होती. संपूर्ण घर पैसे आणि अन्नाने भरले होते. पत्नीने सांगितले की ही सर्व संपत्ती एका व्यक्तीने आपल्याला दिली आहे.
हे ऐकून भक्त म्हणाला, हे सर्व त्या भगवंताने आपल्याला दिले आहे, ज्याला मी रोज थप्पड मारायचो. त्याच्या कृतीवर हसून त्याने देवाचे आभार मानले. म्हणून भक्तांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं ते फक्त चांगल्यासाठीच घडतं. आपल्याला जेवढी चिंता आहे, आपल्यापेक्षा जास्त ही चिंता आपल्या परमात्म्याला, परमेश्वराला आहे. म्हणून तुमच्या सर्व दुःख, चिंता, तुमचे प्रश्न आपल्या मामांच्या हाती द्या. मामांच्या चरणी तुमचं जीवन अर्पण करा, समर्पित करा. मामांना एवढीच प्रार्थना करा की बाळू मामा, मी जे आहे तुमच्यामुळेच आहे. मी जे घडलो आहे ते तुमच्यामुळेच घडलो आहे. माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं घडत आहे ते तुमच्या कृपा आशीर्वादाने घडत आहे, आणि जे काही वाईट घडत आहे ते फक्त माझ्या कर्माचे फळ आहे. म्हणून मी तुमच्यावर कसल्याही प्रकारचा नाराज नाही. तुम्ही माझ्यासाठी चांगलंच कराल अशीच माझी तुमच्या चरणी इच्छा आहे. असंच तुम्हाला त्या परमेश्वराला म्हणायचं आहे. आणि दररोज सकाळी उठल्याबरोबर नवीन दिवस दाखवल्याबद्दल या ब्रह्मांडाचे आभार मानायचे आहेत. आणि संध्याकाळी आपण रात्री झोपत असताना अंथरुणात पडल्याबरोबर देवाचे आभार मानायचे आहेत की आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप चांगला गेला, आणि उद्याचा दिवससुद्धा माझ्यासाठी अशाच प्रकारचा चमत्कारिक दिवस आणा, यासाठी देवाचे आभार मानायचे आहेत. तुझं कौतुक प्रत्येकाला इथं रुचेलच असं नाही. तुझं कौतुक प्रत्येकाला इथं रुचेलच असं नाही. कौतुकासाठी तुझं नाव सुचेलच असं नाही. तू मात्र इतकंच कौतुक करण्यास कचरू नकोस. तू मात्र इतरांचं कौतुक करण्यास कचरू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. रडावंसं वाटतं तेव्हा रडून मोकळा हो. कार्यासाठी लढावंसं वाटतं तेव्हा लढून मोकळा हो. रडण्यामध्ये मात्र तुझे कार्य विसरू नकोस. रडण्यामध्ये मात्र तुझे कार्य विसरू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. तुझ्या कार्याचे कोणाला पुरावे द्यायची गरज नाही. कुणासाठी तुला कार्य सोडायची गरज नाही. सद्गुरू संकल्पासाठी पुढे चालणं तू सोडू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. माझ्या बाळा, तुला सुद्धा मन आहे हे मला माहीत आहे. पण ब्रह्मांडाचा मामा असताना काय रे कमी तुला? इतरांना भरभरून देणं मात्र कधी सोडू नकोस. सोडू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. नामस्मरण मात्र विसरू नकोस. जय बाळू मामा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवनामध्ये जो दुसऱ्यांना मान देतो मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो. कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असते. मनाचा मोठेपणा हा गुण आहे जो पदाने नव्हे तर संस्कारांनी प्राप्त होतो. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवनामध्ये अपेक्षा माझ्यापासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर मामा तारतील. एकटे असाल तर मामा सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर मामा दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर मामा पुसतील. फक्त मामांवर विश्वास आणि श्रद्धा ठेवा आणि मामांची सेवा करा. भक्तांनो, आजच्या संदेशामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की देवाकडे नक्की आणि नेमकं काय मागावं. म्हणून ही छोटीशी कथा तुम्ही नीट आणि लक्षपूर्वक ऐकावी, हीच तुम्हाला विनंती आहे. चला तर मग भक्तांनो, आपण या छोट्याशा कथेला सुरुवात करूया. भक्तांनो, तुकारामांचे वडील बोल्लोबा हे पांडुरंगाचे निस्मित भक्त होते. ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत.
आणि दरवर्षी त्यांची पत्नी कनकाई माऊली त्याच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला घेऊन चला, मलाही दर्शनाला न्या. पण बोल्लोबा काही तिचे ऐकत नसत. अशी 11-12 वर्ष गेली. 12व्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कनकाई माऊली काही ऐकेच ना. ती आपल्या पतीला म्हणाली की जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागून तरी येणारच, पण काहीही झाले तरी मी यावर्षी येणारच. बोल्लोबांचा नाईलाज झाला, कारण स्त्रीहट्ट व बालहट्ट कधीच टाळता येत नाही ना. ते म्हणाले, मी तुला माझ्याबरोबर नेईन, पण एक अट आहे आणि ती अट तुला पाळावी लागेल. ती म्हणाली, ती म्हणजे? तेव्हा म्हणाले, मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काहीच मागायचे नाही. कनकाई माऊली आनंदली. तिने पतीला सांगितले की मी पांडुरंगाला काहीच मागणार नाही. तेव्हा पती पत्नी पांडुरंगास भेटायला निघाले. पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर कनकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू. यात्रेतली बांगड्यांची खेळण्यांची दुकाने पाहून हरकून पाहत पाहत ती बोल्लोबांच्या मागून चालत आल्याने त्या दोघात अंतर पडले. बोल्लोबा पुढे निघून गेले आणि कनकाई माऊली मागेच राहिली. इकडे बोल्लोबा मंदिरात पोहोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली. रखुमाईने पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोल्लोबा आल्यानंतर तुमची मान खाली का झुकली? यावर पांडुरंगाने रखुमाईला उत्तर दिले की तो जो सावकार असतो ना त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेकरी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी. म्हणजे बघा, बोल्लोबांनी पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी सेवा केली, इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवच त्याचा सेवेकरी झाला. बोल्लोबा फक्त भक्तीचे डिपॉझिटच करीत राहिले, मागणीचे विड्रॉवल कधीच केले नाही. त्यांनी देवाची भक्ती केली पण त्यांच्याकडे कधीच आणि काहीच मागितले नाही. परमेश्वराची भक्ती करावी तर अशी करावी. इकडे बोल्लोबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागल्या दाराने बाहेर पडले आणि पुढल्या दाराने कनकाई माऊली देवळात आली. तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहत राहिली. तोच क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले, बोल, तुला काय पाहिजे? कनकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे. पतीची आज्ञा मोडता येत नाही, पण मनुष्य मोठा खूप हुशार प्राणी आहे बरं का. चातुर्य कुठे व कसे वापरावे हे त्याला बरोबर कळते. तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगितलंय की देवाकडे काहीच मागू नकोस, पण हे कुठे सांगितलंय की जर देवाने तुला स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस. ती पांडुरंगाला म्हणाली, पोटी संतान नाही. देव म्हणाला, जा, निश्चितपणे घरी जा, तुला मुलगा होईल. ती खूप आनंदली. हवं ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तीच प्रदक्षिणा घालतो नाही का. हिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या. इकडे बोल्लोबा बाहेर वाट पाहत होते. त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ का लागतो, म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार. असा विचार करीत असतानाच कनकाई माऊली समोरून येताना दिसली. तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला. ते सारे ऐकता क्षणीच बोल्लोबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले. पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले, याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल, मग त्याला सांग की पुत्र व्हावा ऐसा गुंडाजांचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडाजांचा तिन्ही लोकी झेंडा. जर मला ते पुत्र देणारच असशील तर तुझी भक्ती करणारा, श्वासगणिक तुझेच नामस्मरण नाम जपणारा
अखंड निष्कामतेने व निस्वार्थीपणाने तुझी सेवा करणारा आज्ञेचा पुत्र दे. आणि नंतर तुकोबारायांचा जन्म झाला, ज्यांचा नाव डंका आजही वाजतोय, ज्यांच्या नावाचा डंका आजही वाजतोय. म्हणून फळाची आशा धरून देवाची भक्ती कधीही करू नका. आणि जर काही मागण्याची वेळ आलीच तर अशा प्रकारची मागणी करा. भक्तांनो, तुम्हाला या कथेतून नक्कीच समजलं असेल की देवाकडे नक्की काय मागावं, कधी मागावं आणि देवाची सेवा कशी करावी. देव त्या सेवेचं फळ कसं देतो हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. म्हणून बाळूमामा आज बोध देत सांगत आहे, अरे बाळा, वेतातून बाहेर ये. मी मर्यादित शरीर नाही. या ध्रुवावर अनंत अस्तित्व आहेत, परंतु मी एकच तेच असं अस्तित्व आहे. आयुष्यामध्ये सुटतात काही हात नकळत, पण जे हात सोबत आहेत त्यांना कधीच सोडू नका. हे वाईट दिवस नक्कीच सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. मामा म्हणतात, माझ्या बाळा, चांगले कर्म करत असताना सुद्धा जर का कोणी तुमच्यावर शंका घेत असेल तर त्यांना घेऊ द्या. कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतली जाते, कोळशाच्या काजळीवर नाही. हे लक्षात ठेवा. भक्तांनो, पुण्याई असेल तर कचराही सोन्याच्या भावाने विकला जातो व पुण्याई संपली की सोनेही कचऱ्याच्या भावाने विकावे लागते. म्हणून नित्य पुण्याचा साठा दानधर्म आणि परोपकाराद्वारे वाढवत राहिला पाहिजे. आरोग्य, शांती, समाधान आणि आनंद या सर्व गोष्टी पुण्याने प्राप्त होतात. पुण्याई संपताच क्लेश, दुःख, संकटे, दारिद्र्य, अहंकार आणि द्वेष माणसाला ग्रासून टाकतात. म्हणून फक्त आपला बँक बॅलन्स म्हणजे फक्त आपल्या बँकेमध्ये, आपल्या जीवनाच्या बँकेमध्ये फक्त आपला पुण्याचाच साठा ठेवा. जेव्हा तुमच्यावर संकट येईल, विघ्न येईल, जेव्हा नियती तुमच्यासाठी उलटून पडेल, तेव्हा तुम्हाला पैसा कामाला येणार नाही, ना कोणी तुमच्या मदतीला धावून येणार नाही. तेव्हा फक्त एकमेव तुमचं पुण्य तुमच्या कामाला येईल आणि त्यामध्ये तुम्हाला ते यशस्वीपणे, निर्विघ्नपणे बाहेर काढेल. म्हणून फक्त पुण्याचे कर्म करत राहा. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवनामध्ये या दोन गोष्टी कधीच वाया जाऊ देऊ नका. ते म्हणजे अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण. या दोन गोष्टी आयुष्यामध्ये कधीच वाया जाऊ देऊ नका. नेहमी हसत राहा, आनंदात राहा. या आयुष्याचा, या सोनेरी जीवनाचा आनंद घ्या. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला एक सुंदर अशी कथा सांगणार आहे. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी माझी खात्री आहे. या कथेचं नाव आहे साधू महाराज आणि व्यापारी. भक्तांनो, एका शहरात एक धनवान व्यक्ती राहत होता. बऱ्याच ठिकाणी त्याचा व्यापार पसरलेला होता. पैशाची कमतरता मुळीच नव्हती. स्वभावाने सुद्धा भोळा आणि परोपकारी होता. त्याने एका साधू महाराजांना त्याने त्याचे गुरु मानले होते आणि त्या गुरूंनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचे तो पालन करत असे. सोबतच कोणत्याही समस्येला त्यांच्या गुरुजींना सांगून त्यावर तो उपाय काढून घेत असे. एक दिवस त्याला असाच एक विचार आला की आपल्या गावात एक मंदिर बांधायचे, जेणेकरून जवळच गरीब लोकांना जेवणाची व्यवस्था होईल, राहण्यासाठी गरीब लोकांना एक सहारा मिळेल, मोठमोठ्या साधू संतांचे लोकांना दर्शन होईल. तेथेच लोकांना उपचारासाठी एक प्रथमोपचार केंद्र सुरू करावे, जेणेकरून लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. या गोष्टींचा मनात विचार करून तो आपल्या गुरूंकडे गेला आणि त्याने या विषयाबद्दल संपूर्ण माहिती आपल्या गुरुजींना सांगितली. आपल्या मनातील गोष्ट आपल्या गुरूंसमोर मांडली. तेव्हा गुरूंनी त्याला सांगितले की एकच मंदिर का, 2 मंदिरे उभे कर, एका गावात आणि एक तुझ्या राहत्या नगरात, जेणेकरून तुला सुद्धा देवाचे दर्शन जवळच होईल आणि
तू अशाच प्रकारे परोपकार करण्याची प्रवृत्ती कायम ठेवशील. गुरुजींनी सांगितलेल्या कल्पनेला त्याने सत्यात उतरवण्याचे ठरवले आणि गुरुजींचा आशीर्वाद घेऊन तो तेथून निघून घरी आला आणि दोन्ही ठिकाणी मंदिराच्या बांधकामाच्या तयारीला लागला. त्याने दोन्ही ठिकाणी मंदिराचे बांधकाम सुरू केले. काही दिवसात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. दोन्ही ठिकाणी भगवंताच्या मूर्तीची प्रतिष्ठान झाली. दोन्ही मंदिरात पुजाऱ्यांची नेमणूकसुद्धा झाली. काही दिवसांच्या कालावधीनंतर दोन्ही मंदिरे लोकांच्या श्रद्धेचे ठिकाण बनले. परंतु काही दिवसानंतर व्यापाराच्या निदर्शनात आले की नगरातील मंदिरापेक्षा लोक गावातील मंदिरात मोठ्या प्रमाणात जात होते. वास्तविक पाहता गावातील मंदिरात जाण्याचा मार्ग खूप कठीण आणि वळणाचा होता. तरीसुद्धा लोक गावातील मंदिराला मोठ्या प्रमाणात भेट देत होते. या सर्व स्थितीला पाहून व्यापारी थक्क झाला आणि या समस्येला घेऊन तो आपल्या गुरूंकडे गेला. तेव्हा त्याने गुरूंना याविषयी सांगितले की लोक नगराच्या मंदिरापेक्षा गावातील मंदिरात मोठ्या संख्येने जात आहेत. अशा प्रकारे त्याने घडलेला वृत्तांत आपल्या गुरूंना ऐकवला आणि असे का होत आहे आणि यावर उपाय काय करावं म्हणून गुरूंना प्रश्न विचारू लागला. गुरूंनी शांततेने सर्व प्रकार ऐकून घेतला आणि व्यापाऱ्याला एक गोष्ट करायला सांगितली. त्यांनी व्यापाऱ्याला सांगितले की गावाकडील मंदिराच्या पुजाऱ्याला नगराच्या मंदिरात सेवेसाठी बोलावून घे आणि नगराच्या मंदिराच्या पुजाऱ्याला गावाकडच्या मंदिरात बोलावून घे. हा उपदेश ऐकत व्यापारी तेथून निघून आला. गुरुजींनी सांगितलेल्याप्रमाणे त्याने पुजाऱ्यांची अदलाबदल केली. काही दिवसात पाहतो तर काय, ज्या मंदिरात लोकांचा जमाव मोठ्या प्रमाणात होत होता त्या मंदिरात आता लोक खूप कमी प्रमाणात जात होते आणि नगरातील मंदिरात गावाकडून लोक दर्शनाला यायला लागले होते. हे पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने हा काय प्रकार असावा म्हणून गुरूंना भेटायला गेला. गुरुजवळ आल्यानंतर त्यांनी सांगितले की गुरुजी, पहिले लोक गावातील मंदिरात गर्दी करायचे, पण आता नगरात असलेल्या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. असे का होत आहे? तेव्हा गुरुजी त्या व्यापाऱ्याला सांगतात की यामध्ये काही विशेष गोष्ट नाही आहे. नगराच्या मंदिरात असलेल्या पुजाऱ्याचा स्वभाव चांगला आहे आणि त्यामुळे लोक त्याच मंदिरात जाण्यासाठी गर्दी करतात. ज्या मंदिरात तो पुजारी असतो, पुजारी आपल्या मधुर वाणीमुळे लोकांना आकर्षित करतो आणि लोक सुद्धा त्याच्या जवळ जाण्यासाठी उत्सुक असतात. हे ऐकून व्यापाऱ्याला सर्व परिस्थिती लक्षात आली होती. याच प्रकारे आपल्या जीवनात सुद्धा आपले बाहेरील रंगरूप जास्त महत्त्वाचे नसते. महत्त्वाचा असतो तो आपला स्वभाव. जर आपला स्वभाव चांगला असेल, लोकांना आकर्षित करणारा, तर लोक आपल्या जवळ येण्यासाठी उत्सुक होतील. म्हणून दुसऱ्यांना जिंकण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टींची आवश्यकता नसते. आवश्यक असतो तो आपला स्वभाव, जो दुसऱ्यांच्या दुःखात त्यांच्या सोबत राहतो, सुखात सहभागी होतो. अशाच व्यक्तींना लोक पसंत करतात. ही गोष्टसुद्धा आपल्याला हीच शिकवण देते. म्हणून भक्तांनो, बोध देत सांगत आहे, अरे बाळा, वेतातून बाहेर ये. मी मर्यादित शरीर नाही. या ध्रुवावर अनंत अस्तित्व आहेत, परंतु मी एकच हेच असं अस्तित्व आहे. मामा म्हणतात, मी कोणापासून वेगळा नाही आणि कोणी माझ्यापासून वेगळा नाही. तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस. बाळूमामा तुम्हाला कधीच निराश ठेवणार नाहीत आणि कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे आहे, जी तुमची नुकसान झाली आहे त्याची भरपाई मामा अन्य गोष्टीने करून देत असतात. जेव्हा बाळूमामा आपल्याला एखादी गोष्ट सोडायला सांगतात तेव्हा मामांना आपल्याला काहीतरी एक चमत्कारिक गोष्ट आणि मोठी गोष्ट द्यायची असते. मामांच्या योजना अतिशय उत्कर्ष असतात. म्हणून फक्त मामांनी सांगितलेल्या योजनावर चालण्याचं काम करायचं. आयुष्यामध्ये कसलीही परिस्थिती आली, कसल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासाळत असेल तर फक्त बाळूमामांचे नामस्मरण करा.
फक्त स्वतःशी संवाद साधायचा आहे. मला माहीत आहे की माझ्या बाळूमामांनी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि चमत्कारिक योजना आखून ठेवली आहे. मी मामांकडे अशी प्रार्थना करतो की तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या, मला शक्ती द्या, विचार द्या. गरज नाही लागत कुणाची, भीती वाटत नाही कशाची. मामासोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. मामासोबत असताना का उगच वाट बघावी, का उगच काळजी करावी. मामासोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा असेच माझ्यासोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्यासोबत असतात हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस? तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतंय, तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता. एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा. मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमची सुखदुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्त्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत. ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे तो एक पुण्यवान आत्मा आहे. त्यामुळे नेहमी मामांवर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ. तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, बाळूमामांच्या सेवेमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मामा म्हणतात, जो भक्त अनन्य भावाने माझे स्मरण करतो, अनन्य भावाने माझी भक्ती करतो, तशा भक्ताच्या पाठीमागे सदैव मी सावलीसारखा उभा असतो आणि त्यांची प्रत्येक संकटातून मी रक्षा करतो. माझ्या बाळा, ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे, मग तू घाबरतो कशाला? तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुझे कष्ट दूर करण्यासाठी ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे आणि ब्रह्मांडाच्या आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर आहे. मित्रांनो, आजच्या सुंदर अशा संदेशातून एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. एका मुलाने देवाला विचारले की देवा, प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे? तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, बागेत जा आणि बागेतून एक सुंदर फूल मला आणून दे. तेव्हा ते मूल बागेत गेलं. बागेत गेल्यानंतर ते मूल फूल शोधत होतं आणि त्या मुलाला एक सुंदर असं फूल मिळालं, पण त्याला आणखीन त्यापेक्षाही खूपच सुंदर फूल हवं होतं. म्हणून तो मुलगा आणखीन दुसरी सुंदर फुले शोधत पुढे गेला, पण त्या मुलाला दुसरं त्यापेक्षाही सुंदर फूल मिळालंच नाही.
मग तो मुलगा शेवटी पहिल्यांदा पाहिलेल्या फुलाजवळ आला आणि पाहतो तर काय, ते फूल तिथे नव्हतंच. ते फूल सुकून गेलं होतं. मग तो मुलगा देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, देवाला सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, हेच तर खरं प्रेम असतं. जेव्हा ज्या वेळेस जी गोष्ट तुमच्याजवळ असते तेव्हा त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळत नाही, पण जेव्हा तीच गोष्ट तुमच्यापासून दूर निघून जाते तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी तरसत असता, स्वतःला पश्चाताप करून घेता. म्हणून माझ्या बाळा, वेळेचं भान ठेव, अहंकारात जगू नकोस. आयुष्यामध्ये कुठलीही संधी मिळाली तर ती संधी गमावू नका. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा, त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच येईल. आणि मिळालेली संधी म्हणजे बाळूमामांनी दिलेली सर्वात मोठी संधी आहे. ती संधी तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल, हा माझा विश्वास आहे. मित्रांनो, या छोट्याशा कथेतून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवन हे अहंकारात, अंधारात जगू नका. लहान मोठ्यांचा आदर करा, त्यांच्या वयानुसार त्यांचा आदर करा. म्हणूनच मामा म्हणतात, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव माणसाला कसा काय सोडू शकेल. म्हणून देवावर अटळ विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा. मित्रांनो, देव होणे सोपे नाही. जर का माणसाच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर लोक देवाला सुद्धा वाळीत टाकतात. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतील, परंतु तुला त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. जर तू त्यासाठी कष्ट केलेस तर तुला त्याचे फळ निश्चित मिळेल. म्हणून फक्त तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा, बाकी सर्व काही मामांवर सोपवा. मामा म्हणतात, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे, परंतु माझ्या बाळा, माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही. हे प्रेमच आपल्या दोघांना बांधून ठेवते. म्हणून मी तुझ्या प्रत्येक संकटाच्या क्षणी तुझ्यासाठी धावून येतो. मामा म्हणतात, तू माझा परम भक्त आहेस, मग तू घाबरतोस कशाला. तुझी फक्त मामांवर श्रद्धा असायला हवी. मी तुला कधीच काहीच होऊ देणार नाही. तू एकटी झालीस तर मी तुझ्या सोबत असेन. या जगातील प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तर मी तुझ्या सोबतच आहे. मामा सांगतात, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. त्यांच्यावर कोणतंही आणि कुठलंही संकट येऊ देत नाही. मग परिस्थिती कशीही असो, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. जय बाळूमामा. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो.
दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, मामा सांगतात, सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका, प्रसाद खायचा असेल तर चव घेऊ नका, सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे पाहू नका, दान करायचे असेल तर गरज पाहू नका. मामा सांगतात, माणूस हा स्वतःच्या कर्तृत्वानुसार चमकतो. म्हणूनच मामा सांगतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ.
तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ धरून तुमच्या पाठीमागे चालत येईल. पण जेव्हा तुम्हीच अंधारामध्ये चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ सोडून निघून जाईल आणि अशा संकटाच्या वेळी मामाच तुमचा हात पकडतील. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, यश ही तुझी सावली आहे, म्हणून तिला पकडण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या मार्गाने तू चालत राहा, ते आपोआप तुझ्या मागे येईल. मामा म्हणतात, माझ्या मुला, तुला यशस्वी जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा मी आहे रे. बाळा मी चराचरात व्यापून आहे. बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठीराखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात. आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो
तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.